पोहोचलेला नाहीये. गुणलेखक माझ्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर एक बिग फाईट, एक चांगला सामना पाहायला मिळणार. एका बाजूला असणारा चिंतामणी हा संघ, तर एका बाजूला विचार केला तर जॉर्ज 11 कल्याण हा बलाढ्य संघ पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजच्या दिवसामध्ये 3 चेंडू मागे 3 लगातार चौकार देणी लगावले. तो फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. राहुल सुरवणे स्ट्राईक एंड वरती आहे. तर गोलंदाजी मागवरती गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू पडेल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू गोलंदाजी मागवरती आलेला गोलंदाजी मागवरती सज्ज होतोय. राहुल सुरवणे आणि रोहन चिले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज. त्यावेळेचा चेंडू पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र सहजरित्या अंकित केली जाते आणि निश्चितच पाहिलं गेलं तर एक धाव धावफलकावरती देखील लगावली जाते. तर राहुल सुरवणेच्या बॅटमधून येणारी एकेरी धाव संघाचं खातं देखील खोललं जात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक धाव धावफलकावरती लगावली गेली. आणि एका धावेचं महत्व सांगायचं झालं तर 1 नोव्हेंबर 1979 साली ज्या खेळाडूचा जन्म झाला, अर्थातच तुम्ही पाहिलं असाल तर व्हीव्हीएस लक्ष्मण या खेळाडूचं नाव जर सांगायचं झालं तर व्यंगपुरप्पू व्यंकट साई लक्ष्मण हे त्याचं नाव आहे. व्यंगपुरप्पू हे त्याच्या गावाचं नाव, व्यंकट साई हे त्याच्या वडिलांचं नाव आणि तदनंतर लक्ष्मण हे त्याचं नाव देखील पाहायला मिळतं. एक धाव धावफलकावरती लगावली गेली. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू टॅप पद्धतीने खेळून काढलेला फटका, प्रतिम क्षेत्ररक्षण. रोहन चिले याच्या बॅटमधून निघणारा हा एकेरी धावेचा फटका. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. चालू असलेला सामना चिंतामणी वर्सेस जॉर्ज 11 कल्याण. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मागवरती दाखल. यावेळेचा चेंडू शेअर केला गेला. हलक्या हाताने खेळलेला हा फटका पाहायला मिळतोय. हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. तर पाहिलं गेलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळतं फलंदाजाचं, कारण की चेंडू पाहिला येऊन दिला आणि त्यानंतर मनगटाच्या साह्याने खेळून काढलेला हा फटका कव्हर रिजन मध्ये एक धाव देऊन जातोय आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाते. 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मागवरती. अर्थातच गोलंदाजी मागवरती आलेला गोलंदाज सज्ज झालाय. तब्बल धावांचा विचार केला, धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. स्ट्राईक एंड वरती राहुल सुरवणे मात्र पाहायला मिळतोय. उर्फ लॅबो या नावाने सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू. निश्चित प्रेक्षक वर्ग त्याच्याकडे आतुरतेने वाट पाहत असेल. मान्यवर देखील या खेळाडूची मोठी खेळी ही पाहण्यासाठी जरूर उत्साहित असतील. यावेळेचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, नजर लागली की काय या खेळाडूला, आणि त्याच कारण तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आणि निश्चितच जर का पाहिलं गेलं तर तंबूच्या आसऱ्याला देखील परततोय फलंदाज. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आहे. 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे चषकच्या माध्यमातून जितके प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जुळले त्या तमाम प्रेक्षकांचं देखील हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी मागवरती. तब्बल धावांचा विचार केला. गोलंदाज सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मागवरती. 3 धावा धावफलकावरती आहेत. सुनील विश्वकर्मा अर्थातच गांगुली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईकिंग होती पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडर फलंदाज आणि याच्याही माध्यमातून मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या गेल्यात. चांगला क्रिकेटर, एक चांगला फलंदाज देखील पाहायला मिळतो. गोलंदाज सज्ज आपल्या गोलंदाजी मागवरती. त्यावेळेचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव जरुरी येते आणि एकेरी धावेचा विचार केला तर एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाते. तब्बल 4 धावा धावफलकावरती आहेत. विचार केला गेला तर रिव्हर्स स्वीपचा फटका क्रिकेटमध्ये आणला एबी डिव्हिलियर्स या फलंदाजाने. अब्राझियम बेनिझियम डिव्हिलियर्स असं त्या खेळाडूचं नाव आणि एक सातत्याने चांगलं क्रिकेट एबी डिव्हिलियर्सने देखील खेळलं. तर का मित्रांनो पाहिलं बास्केटबॉल असेल, त्यानंतर लॉंग टेनिस असेल, हॉकी असेल, फुटबॉल असेल, सातत्याने सर्वच क्षेत्रामध्ये तो खेळताना पाहायला मिळाला. यावेळी मात्र काय घडतंय, यू मिस आय हिट. फलंदाज मात्र बाद. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय.
धावसंख्या पाहिली गेली, धावसंख्या धावफलकावरती आहे, तब्बल 4 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अर्थातच पाहिलं गेलं लेफ्ट हँडर क्रिकेटचा मोठा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आणि ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आणि मोठमोठ्या स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवल्या, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने जय 11 कल्याण या संघाच्या माध्यमातून खेळताना महाराष्ट्राची भ्रमंतवारी यांनी केली. अर्थातच दिनू कांबळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिनू कांबळी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक गुणवान खेळाडू, एक शांत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अप्रतिम खेळ, क्रिकेटची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. सातत्य राखले या खेळाडूने मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. युके टायगर चॅम्पियनशिप घाटकोपर या ठिकाणी होणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं निश्चितच चॅम्पियनशिप ट्रॉफी, लेजंड ट्रॉफी ही स्पर्धा जर का आपण पाहिली तर त्या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज देखील ठरला. आणि तदनंतर पाहिलं गेलं तर मोठमोठ्या स्पर्धा देखील या खेळाडूने गाजवल्या. परंतु आज मात्र दाखल झाला अंडरम क्रिकेटच्या या थरारावरती. कशा पद्धतीची फटकेबाजी करतो हेही पाहणं तितकंच गरजेचं असेल. दिनू कांबळे नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, तर स्ट्राईक एंडवरती आहे तो मात्र रोहन चिले. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावफलकावरती आहे 4 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आलाय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय प्रीतम. गोलंदाज सज्ज, यावेळेचा चेंडू हलक्या हाताने ऑन साइडच्या दिशेने घेऊन काढलेला हा फटका एक धाव जरूर देऊन जातोय आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाते. तब्बल 5 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं दडपण जरूर जाणवतंय कर्णधारावरती. 2 फलंदाज देखील तंबूच्या आसऱ्याला परतलेत. यश अवांतर स्वरूपाचा हा चेंडू, वाईट पद्धतीची गोलंदाजी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 23 देखील पालन केलं जात आहे आणि बॉक्स क्रिकेट देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमांतर्गतच देखील खेळला जातोय. धावसंख्या पाहिली गेली 5 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय प्रीतम. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. प्रीतम असेल, अन्नू असेल, सातत्य राखले या गोलंदाजाने गोलंदाजीमध्ये. यावेळेचा चेंडू डावे यष्टीच्या बाहेर पिचिंग होतोय आणि चेंडू मात्र निश्चितच पाहिला गेला तर अतिरिक्त स्वरूपाची गोलंदाजी देखील केली जाते. येणारी एकेरी धाव आणि धावसंख्येचा विचार केला 7 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. महेंद्रसिंग धोनी याचा जन्मदिवस 7 जून 1981 आणि त्याच्या गाड्यांचा नंबर देखील 7 पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने विचार केला तर 7 हे त्याने स्पोर्ट देखील ओपन केलंय. यावेळेचा चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे. टाळ्यांचा कडकडाट सांगतोय, दाद दिली जाते ती म्हणजेच आपण पाहतोय सागर पावशे या खेळाडूला अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे चिंटू याच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावली गेली आहे. अवघ्या 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज आपला गोलंदाजी मार्कवरती. यावेळीचा चेंडू सुरेख पद्धतीचा कव्हर ड्राईव्ह. निश्चितच आठवण झाली विराट कोहलीची आणि विराट कोहली क्रिकेटची आठवण होते आणि विराट कोहलीची सातत्याने आठवण होते. भारताला सर्वाधिक आवडती गोष्ट हा मात्र क्रिकेटमधील विराट कोहली आहे. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलेला हा फटका. त्या पद्धतीने भारताचा विचार केला तर भारताला सर्वाधिक आवडणाऱ्या 3 गोष्टी सातत्याने आपण पाहतो. एक तर रंगो की होली, हाजमे की गोली और बैटिंग में विराट कोहली. या 3 गोष्टी भारताला फार आवडतात. यावेळेचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव जरूर पूर्ण केली जाते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवली जाणार. तब्बल धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चालू असलेला सामना आपण पाहतोय. एका बाजूला चिंतामणी आणि एका बाजूला जॉर्ज 11 कल्याण. नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर जरूर केलं गेलं, परंतु काय घडतं, अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम फेकी देखील झाली आणि त्याचंच कारण की काय सुरेख कॉलिंग देखील पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. येस, नो आणि वेट. हे ताळमेळ जर का तुम्ही निश्चितच बाळगू शकाल तर निश्चितच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकाल. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. तर या ठिकाणी शुभदाई जाधव यांचं देखील आगमन होत आहे. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत आहे. तर मान्यवर देखील या ठिकाणावरती उपस्थिती नोंदवत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती अन्नू हा गोलंदाज दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्कवरती अन्नू हा दाखल होतोय. धावसंख्येचा विचार केला. 10 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात.
सचिन तेंडुलकर याचा जर्सी नंबर 10 पाहिला. निश्चितच आपण पाहिलं तर सुनील मनोज गावस्करांनी 10,000 धावा देखील बनवल्या आणि क्रिकेटमध्ये 10 नंबर जर्सी आपण पाहिली सचिन तेंडुलकरची, लिओनो मेसीची 10 नंबरची जर्सी फुटबॉलमध्ये. तर निश्चितच एक गोड बातमी आपल्यापर्यंत येते. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक मात्र 5,000 आणि बढती मिळते प्रथम पारितोषिकाला. एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे उमी साहेबांच्या हस्ते. मात्र या स्पर्धेचं पारितोषिक प्रथम पारितोषिक 5,000 आणि द्वितीय पारितोषिक 2 तर तृतीय पारितोषिक 1,000 वाढ होते. आणि मित्रांनो हे मात्र एक मोठं सहकार्य आपल्याला लाभतंय. केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे चषक 2017 मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच पारितोषिकामध्ये बढती होताना पाहायला मिळते. तब्बल 8,000ची कॅश आमच्याबरोबर पोहोचली. यावेळीचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. अन्नू मात्र काय करतोय आणि निश्चितच पाहिलं गेलं तर अतिरिक्त स्वरूपाची गोलंदाजी अन्नूच्या माध्यमातून येते. एक धाव जरूर खर्च केले. स्ट्राईक एंड वरती दिनू कांबळी हा फलंदाज. दिनू कांबळी अंबरनाथ परिसरामधील असणारा चमचमता सितारा गोलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर लँड होणारा चेंडू मात्र अतिरिक्त धावा खर्च करून जातोय. अतिरिक्त धावांची जर गोळाबेरीज केली तर 3 धावा येतात या अतिरिक्त धावांमध्ये आणि धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. दिनू कांबळी याच्या बॅट मधून मोठी फटकेबाजी येणार का? ओरम क्रिकेटचा बादशाह आज मात्र दाखल झाला अंडरम क्रिकेटमध्ये. यावेळीचा चेंडू जोरदार प्रहार. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डिक्लर झोन मध्ये. ज्या पद्धतीने बंदुकीतून गोळी सुटावी इतका सुसाट वेग या चेंडू मध्ये होता आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला डिक्लर झोन मध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. तब्बल 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 15 धावा हा आकडा समोर येतो. 15 मार्च 1877 साली एमसीजी मेलबॉर्न मध्ये झालेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला सामना देखील आपण अनुभवला आणि इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या दरम्यान झालेला सामना क्रिकेटमधील पहिला चेंडू मात्र चार्ल्स बॅनर या फलंदाजाने खेळला. तर अल्फ्रेड शॉन हा जो गोलंदाज होता त्याने पहिला चेंडू देखील टाकला होता. आणि क्रिकेटमध्ये जर का सांगायचं झालं तर सचिन तेंडुलकरने 15 ऑक्टोबर या तारखेलाच क्रिकेटमध्ये डेब्यू देखील केलं होतं. गोलंदाज अनुसज्ज. यावेळीचा चेंडू सन्मान दिलं चेंडूला आणि निश्चितच पहिला हलक्या हाताने खेळलेला हा फटका निश्चितच पाहायला मिळतंय. ते म्हणजेच दिनू कांबळीच्या माध्यमातून एक धाव येते आणि एकेर धावच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळीचा चेंडू मात्र 22 स्वरूपामध्ये येणारी एकेरी धाव. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. 17 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. जम्बू अर्थातच अनिल कुंबळे यांचा जन्मदिवस देखील आपण पाहिला. तर या मंचावरती आमचे उपस्थित ओमीजी कलानी असतील साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आणि निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच एक मुलाची भूमिका त्यांच्या माध्यमातून पार पाडली जाते. एक भली मोठी व्यक्तिमत्व ओमीजी कलानी या ठिकाणावरती उपस्थित झाले. आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होतोय. यावेळीचा चेंडू समोरच्या दिशेने वेगवान फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय दुहेरी धावेसाठी. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 19 धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. आदरणीय ओमीजी कलानी साहेबांचं झालेलं आगमन त्याच पद्धतीने आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतो. आपला गोलंदाजी मार्कवरती आणू. कशा पद्धतीची गोलंदाजी हाताळणार या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहणं तितकंच गरजेचं. तर मंचावरती विचार जर केला तर ओमीजी कलानी साहेब देखील आहेत. बाळारामजी भोईर साहेब आहेत. त्याच पद्धतीने आकाशजी चक्रवर्ती साहेब देखील या ठिकाणावरती उपस्थित होत आहेत. संतोषजी पांडे देखील या ठिकाणावरती होत आहेत आणि निश्चितच शोभाताई जाधव देखील या ठिकाणावरती उपस्थित होतात. त्या तमाम मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे. यावेळेचा चेंडूचा विचार केला तर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पुढे सरकवली जात आहे. तर आम्ही या ठिकाणावरती सन्मानित देखील करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या ओमीजी कलानी साहेबांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. डीजे एक छोटीशी धून एक चांगली धून
होऊन जाऊ द्या. सन्मानित करण्यात येत आहे आदरणीय माननीय सन्माननीय उमेजी कलानी साहेबांना देखील बोडेकर साहेबांच्या हस्ते मात्र सन्मानित करण्यात येते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एक भला मोठा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. ज्या पद्धतीने केटी कट्टा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. उमेजी कलानी साहेबांना देखील बोडके सरांच्या हस्ते मात्र सन्मानित करण्यात येत आहे. मायेची उपकार शाल आणि त्याच पद्धतीने आपण मात्र अर्पण करतो एक सन्मान चिन्ह मायेची उपकार शाल. एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत होणं गरजेचं आहे साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आपण पाहतोय सन्मानित केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेबांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले. बाळारामजी भोईर साहेबांचं देखील सन्मानित केलं जाणार आहे पवार सरांच्या हस्ते. बाळारामजी भोईर साहेबांचा सन्मान केला जाणार. थोडा आवाज कमी ठेवा, थोडा आवाज कमी ठेवा. तर निश्चितच श्री पवार सरांच्या हस्ते मात्र सन्मानित करण्यात येत आहे बाळारामजी भोईर साहेबांना. त्याच पद्धतीने आकाजी चक्रवर्ती साहेबांना देखील सन्मानित केलं जात आहे. श्रीकांतजी जात्रे साहेबांच्या हस्ते मात्र सन्मानित करण्यात येत आहे. यथोचित सन्मान आपण या ठिकाणावरती पाहतोय. प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच पद्धतीने संतोषजी पांडे यांचा देखील सन्मान केला जाणार. वैभवजी कांबळे यांच्या हस्ते सन्मानित केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. मान्यवर या ठिकाणावरती आपली उपस्थिती नोंदवत आहेत आणि हिंदू धर्मामध्ये अतिथी देवो भव म्हणून जरूर आपण म्हणतो सन्मानित केलं जात आहे. आदरणीय संतोषजी पांडे यांना मात्र सन्मानित करतायत वैभवजी कांबळे साहेब. तदनंतर श्रीमती शोभाताई जाधव यांना मात्र सन्मानित करण्यात येत आहे. श्री पवार सरांच्या हस्ते मात्र सन्मानित करण्यात येणार आहे. तमाम मान्यवर देखील या ठिकाणावरती उपस्थित झाले. पवार सरांच्या हस्ते शोभाताई जाधव यांना मात्र सन्मानित करण्यात येत आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. तमाम मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित झाले. आपली उपस्थिती नोंदवली. या स्पर्धेची शोभा देखील वाढवली. केटी कट्टा आयोजित स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे चषकाची शोभा देखील वाढवली गेली. तर निश्चितच मान्यवर या ठिकाणावरती उपस्थित होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवर देखील आपल्यासोबत उपस्थित झाले होते. रसा देखील आमच्या सोबत घेतली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. डीजे आता मात्र एक संगीत चांगलं संगीत होऊन जाऊ द्या. हॅलो 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 अजित सर सुरुवात करायची आहे. हॅलो 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 माईकशी. तर सामन्याला सुरुवात होतीये. पुनश्च तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. चला प्रेक्षकांना विनंती आहे बाजूला व्हायचं आहे. बाळांनो डीजेच्या जवळ जे प्रेक्षक वर्ग आहे बाजूला व्हा. थोडस जी सीमारेषा आहे त्याच्या पाठीमागे बसा. निश्चितच प्रेक्षक वर्गाची तुडुंब गर्दी. दोपहर का खाना आप सभी का यहाँ आना हमारे लिए बेहद अहमियत रखता है. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात उपस्थित झालात त्यासाठी मी मात्र तुमचे हात जोडून आभार मानतो की तुम्ही या ठिकाणावरती उपस्थित होऊ शकलात. प्रेक्षक मायबाप हा आमच्यासाठी फार महत्वाचा आहे मोलाचा आहे. तर मैदानाच्या जाऊया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. अतिरिक्त खेळाडू आमच्याबरोबर पोहोचवायचे आहेत. दिनू कांबळे स्ट्राईक एंडवरती आहे.
यावेळेचा चेंडू काय गेलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. जर का तुम्ही पाहिलं डाव्या यष्टीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू मात्र वेध घेतोय शरीराचा दिनू कांबळीच्या आणि मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवतोय दिनू कांबळीला. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्येचा विचार केला 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेचा चेंडू सुरेख फटका केला जातोय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि सुरेख रन बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळाली. हे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक धाव येते. एकेर धावच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे. तब्बल 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सज्ज. तब्बल 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळेचा चेंडू प्लेइंग अवे फॉर द बॉडी शरीरापासून दूर घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. एक धाव जरूर देऊन जाणारा हा फटका देखील पाहायला मिळाला. निश्चितच सागर पावशे. सागर तर हेमंत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. धावसंख्येचा विचार केला 22 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सातत्य राखलं गेलं होतं. धावा संख्येवरती रोख लगावली गेली होती. परंतु शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा येतात हेही पाहणं तितकंच गरजेचं असेल. आणि स्वतः कर्णधार जर का मैदानामध्ये असेल तर निश्चितच आपण पाहतो की कर्णधाराच्या माध्यमातून आपला गोलंदाज कितपत चांगलं खेळ करतोय हे पाहण्यासाठी निश्चितच तो फटकेबाजी जरूर करेल. गोलंदाजी मार्कवरती हेमंत सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी प्रेक्षकांची मन जिंकून घेतोय. पहिला बाउन्स जर का तुम्ही पाहिला तर खेळपट्टीवरती पडला आणि तदनंतर जवळजवळ तुम्ही विचार केला तर 30 ते 35 फुटावरती जाऊन तो चेंडू निश्चितच जमिनीलगत विसावला जातोय. येणारे 4 धावा 26 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत आणि निश्चितच मी म्हटलं होतं की कर्णधार जर का मैदानामध्ये असेल तर महेंद्रसिंग धोनीची आठवण येते आणि मोठी फटकेबाजी कशी करायची. आपल्या 26 धावा दिनू 26 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सज्ज होतोय पुणे आपल्या गोलंदाजी मार्कवरती. याही वेळेला मात्र मोठा प्रहार केला गेला. परंतु काय घडलं मैदानाच्या आतमध्ये जर का तुम्ही पाहिलं सुरेख पद्धतीचा लाजवाब क्षेत्ररक्षण कर्णधाराने मारलेला फटका. कर्णधाराने चेंडू मात्र अडवला आणि त्याच कारण की काय एक धाव जरूर येते. 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 27 हा आकडा मराठी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो संपूर्ण जगामध्ये. आणि जर आपण पाहिलं गेलं तर 27 हा मात्र जन्मदिवस आहे निश्चितच चमिंडा वास या खेळाडूचा. गोलंदाज सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी मात्र समोरच्या दिशेने जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. दिनू कांबळे ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 31 धावा धावफलकावरती आहे. 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग देखील करायचा असणार आहे. षटक समाप्त झालंय. अॅनालिसिस जर का पाहायचं झालं पहिला चेंडू निर्धाव आला होता. दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव. तिसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव. चौथा चेंडू चौकार. 5वा चेंडू एकेरी धाव आणि 6व्या चेंडूवरती षटकार. 31 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कसा केला जातो काय घडतं काय बिघडतं हे जरूर ऐकूया. परंतु डीजेकडे जाण्याआधी डीजेला सुद्धा रिक्वेस्ट असेल आगरी कोळी संगीत जर का तुमच्याकडे असेल तर जरूर वाजवा.
एक अप्रतिम संगीत मात्र पाहायला मिळतंय. निश्चितच आपण पाहिलं गेलं तर एक अप्रतिम संगीत देखील लगावलं गेलं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सुभाजी कर्माकर यांनी लिहिलं गेलेलं हे संगीत मात्र ऐकायला मिळालं आणि अप्रतिम संगीत मात्र तुम्ही पाहिलं असाल तर निश्चितच ऐकायला मिळतंय. अर्थातच गणपत पाटील यांनी लिहिलेलं हे गीत आणि सुभाष करमाळे यांनी गायलेलं हे गीत मात्र पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आणि एक ओळ तर निश्चितच होऊन जाईल. नावातच भोसले आहे, शिवरायांचा वंशज देखील आहे, तर निश्चितच एक ओळ सातत्याने म्हणेल, बांध के पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, बांध के पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते, उठा के तलवार जब घोड़े पे सवार होते, झुकते सारे अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठे होते. आणि तर 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग देखील करायचा आहे. काय घडणार काय बिघडणार या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. एक भलीमोठी स्पर्धा आपण अनुभवताय पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिकेत सज्ज होतोय. एक चांगला सामना पाहायला मिळणार. तर लेफ्ट हँडर फलंदाज मैदानाच्या हातमध्ये दाखल झालाय. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतो अनिकेत. नॉन स्ट्रायकिंग वरती सागर पावशे याला जरूर पाहू शकता. पहिला चेंडूवरती रिव्हर्स अटेंड केला जातो. लाजवाब क्षेत्ररक्षण, परंतु काय घडतंय, अतिशय वेगाने केलेली ही फेकी आणि निश्चितच जर का तुम्ही पाहिलं एक धाव अतिरिक्त जरूर बहाल करतोय स्वतः कर्णधार आणि एकेरी धावेच्या मदतीने 2 दुहेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील खोललं जात आहे. 2 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तर 2 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि अनु सारखा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. अनु सातत्याने चांगली फटकेबाजी देखील करतो. तर अनु आणि सागर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला माहिती आहे. सागर पावशे आणि अनु ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती आलेला अनिकेत, लाजवाब कामगिरी अनिकेतच्या माध्यमातून होतीये. तब्बल 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एका मोठ्या संघाविरुद्ध खेळत असताना आत्मविश्वास तितकाच महत्वाचा दुवा आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुणे सज्ज झालाय. तब्बल 2 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 30 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल. यश त्यांच्या पाठीमागून स्वतः कर्णधार यश क्षेत्ररक्षण सजवतोय. क्षेत्ररक्षण मात्र फैलवलेलं पाहायला मिळतंय. सागर पावशे हा मात्र स्ट्राईक युनिट पाहायला मिळतोय. सामन्याला पुन्हा सुरुवात होतीये. यावेळी मात्र काय घडलं जात आहे, निश्चितच पाहिलं गेलं तर अवांतर स्वरूपाचा चेंडू जरूर आला, परंतु एक मोठा फलंदाज बाधून तंबूच्या आचऱ्याला परततोय. सागर पावशेची खेळी संपुष्टात. तर जर का विचार केला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावरती आहे. 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. नवीन फलंदाज जगदीश अर्थातच जॅक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक आठवण सांगायची राहून जात होते मित्रांनो सातत्याने. तुम्ही पाहिलं जोगिंदर शर्मा 2007 सालचा विश्वचषक विजयी करून देणारा गोलंदाज आजपासून क्रिकेटमधून जरी दूर असेल तरी सुद्धा हरियाणा मधील डेप्युटी पोलीस म्हणून तो आहे आणि निश्चितच एक चांगलं कार्य पोलीस दलामध्ये तो करतोय. ज्या पद्धतीने तुम्ही स्टीव्ह हार्मिसन याला पाहिलं तर स्टीव्ह हार्मिसन निश्चितच तुम्ही पाहिलं असेल तर निश्चितच तो मात्र आता मात्र कोणतं कार्य करत असेल तर तो एक प्रोफेशनल बॉक्सर म्हणून काम करतोय. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाज मार्कवरती. यावेळेचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. राज तेजी चेंडूवरती येतोय. कोणती धाव घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी वरती उपलब्ध होऊ शकत नाहीये. 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. तर निश्चितच गोलंदाज सज्ज झाला. यावेळेचा चेंडू काय घडलं जातं मैदानाच्या आतमध्ये. गांगुली चेंडूवरती येणार. तदवर मात्र घेतलेली एकेरी धाव आणि अँड्रू फ्लिंटॉप हा मात्र प्रोफेशनल बॉक्सरचं काम करतो आहे. कारण की क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तो मात्र प्रोफेशनल बॉक्सरचं काम करतोय. क्रिकेटमध्ये असे कित्येक खेळाडू तुम्ही पाहिले. भारतीय संघाचा प्रत्येक खेळाडू जर का निश्चितच निवृत्ती स्वीकारतोय तो एकतर मात्र प्रशिक्षक बनतोय, अर्थात अन्यथा तो मात्र समालोचकाची भूमिका देखील पार पाडतोय. स्ट्राईक एंडवरती अन्नू, नॉन स्ट्राईक एंडवरती पाहिलं गेलं तर जगदीश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय अनिकेत. सामन्याला सुरुवात.
यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, अनुयाची खेळी संपुष्टात, रनआउटच्या स्वरूपात बाद. गोलंदाज अनिकेत आपल्या गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. यावेळेचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. फेकी देखील अप्रतिम, लाजवाब. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे राहुल सुरवणेच्या त्या थ्रो साठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि निश्चितच नो चेंडू जरूर असेल तर अनिकेत साठी चालून आलेली संधी मात्र निर्माण केली राहुलने आणि फलंदाजाला देखील बाद केलं रनआउटच्या स्वरूपामध्ये. भारतीय संघ मात्र विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय. भारतीय संघ मात्र निश्चितच पाहिलं गेलं तर एक दिवसीय सामन्याची शृंखला देखील विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय. जर का तुम्ही पाहिलं, भारताला 216 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता आणि 2 फलंदाज बाद झाल्यानंतर धावसंख्येचा विचार केला तर 205 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पकडले पोहोचलेत. त्याच पद्धतीने पाहिलं गेलं 31 षटकांचा खेळ देखील संपुष्टात आलाय. शिखर धवन 92 धावांवरती तर श्रेयस अय्यर 65 धावांची खेळी. तर निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण निश्चितच जोगिंदर शर्मांची आठवण केली होती आणि साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. जोगिंदर शर्मा जरी आज मात्र पोलीस दलामध्ये आहे तर पोलीस दलाचे कर्मचारी देखील आमच्यासोबत उपस्थित होतात. महाराष्ट्र पोलीस दल या ठिकाणावरती उपस्थित होतात. यावेळेचा चेंडू पाहिला गेला, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. येणारी एकेरी धाव धावसंख्येचा विचार केला 6 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. राज तेजी गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी राज तेजीची राहिली गेली आहे. परंतु यावेळी काय घडतंय तुम्ही पाहिलं गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये फटकेबाजी सातत्याने केली जाते. राज तेजी सातत्य राखलंय या खेळाडूने. कारण की तुम्ही पाहिलं असाल तर सर निश्चितच एक मोठं दुःखाचं सावट देखील आलं होतं आणि त्याच्यावरती मात करत क्रिकेटच्या पटलावरती हा खेळाडू आला. निश्चितच विचार केला तर 18 डिसेंबर 2006 ला विराट कोहलीच्या वडिलांचं निधन देखील झालं आणि 18 डिसेंबर 2006 ला त्याच दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये सकाळी रात्री 2 वाजता त्याच्या वडिलांचं ब्रेन हॅमरेजने निधन झालं आणि सकाळी तो 9 वाजता मैदानाच्या आतमध्ये उतरला होता अगेन्स्ट कर्नाटक या संघाविरुद्ध सामना खेळण्यासाठी आणि त्याने केलेली बहारदार खेळी 30 धावेवरती तो नाबाद होता आणि तदनंतर दिल्ली संघाला त्याने मात्र पराभूतीच्या छायाखालून वाचवलं होतं आणि हाही खेळाडू मात्र अप्रतिम कार्य करतोय. यावेळी मात्र पाहायला मिळतंय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज रनआउटच्या रूपमध्ये बाद होतोय. अजित सर, यस, हा चौकार येतोय. 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. राज तेजी याचा हा चेंडू मात्र थोडंसं अनबॅलन्स झालं क्षेत्ररक्षकाचा आणि त्याचंच कारण येणारा हा चौकार देखील पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये तुम्ही पाहायला मिळतं रिले सिस्टम देखील आली आणि निश्चितच झेल देखील पकडताना आपण कित्येक क्षेत्ररक्षकांना देखील पाहिलंय. गोलंदाजी मार्कवरती राज तेजी सज्ज होतोय. 12 धावा धावफलकावरती आहेत. 32 धावांचा लक्ष्याचा पाठलाग देखील करायचा आहे चिंतामणी या संघाला. विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा संघनायक अर्थात देवेंद्रजी अडपे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल मंचाशी संपर्क साधायचा आहे. लोअर फुल टॉच चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव जरुरी येते. वैभवजी विनंती असेल की कालचा विजेता संघ या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर नोंद करून घ्या. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. राज तेजी धावसंख्येचा विचार केला 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळी मात्र काय घडलं जात आहे निश्चितच पाहिलं गेलं तर फलंदाज रनआउटच्या निश्चितच यष्टीचितरित्या बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. तू चल मैं आया.
13 धावफलकावरती लगावल्या गेल्यात आणि निश्चितच आपण पाहतोय की 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. जवळपास जर का विचार केला तर अजूनही 19 धावांची गरज आहे. राहुल सुरेनेचे कॅल्क्युलेशन देखील सुंदर पाहायला मिळतं. एक चांगला खेळाडू देखील आहे आणि सामन्यामध्ये ज्यावेळी मात्र तुम्ही असता मैदानामध्ये त्यावेळी मात्र कॅल्क्युलेशन करणं तितकंच गरजेचं आहे. प्रत्येक सामना जर का तुम्ही मनावरती घेऊन खेळाल तर निश्चितच एक चांगलं क्रिकेट सातत्याने होत असतं. हेच क्रिकेट मात्र पाहायला मिळतं. प्रोफेशनल दर्जाचे खेळाडू खेळणारे हे मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण पुढे सजलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आहेत. राहुल सुरवणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. उर्फ लॅबो या नावाने ओळखला जाणारा सुप्रसिद्ध हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल झालाय. यावेळेचा चेंडू लेट कट स्वरूपाचा हा फटका पाहायला मिळाला. चेंडूला येऊन दिला शरीराजवळ आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं की हलक्या हाताने घेऊन काढलेला हा फटका देखील पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा फटका जर का पाहिला 1 धावा खर्च करतोय. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यावेळी मात्र काय घडलं जात आहे निश्चितच एक मोठा आवाज मात्र बॅटच्या माधून आला होता आणि बॅटची कट घेऊन चेंडू मात्र फलंदाजाच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. फलंदाज बांधून तंबूच्या आसऱ्याला देखील परततोय. धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आहे आणि विकेटचा विचार केला तर निश्चितच रोहन चिले 5 फलंदाज बाद झालेत. 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेत. अजून 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं श्रेयस असेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हेमंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मैदानाच्या आतमध्ये हेमंत दाखल झालाय. गोलंदाज राहुल सज्ज. यावेळेचा चेंडू काय घडलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाने टाकलेला चेंडू फलंदाजाची गरकनगिरकी घेतली. फलंदाजाची फिरकी घेतली. चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्पा अचूक लाईन अचूक लेंथ वरती गोलंदाजी केली जाते राहुल सुरवडे. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने टोलवलेला प्रहार परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि निश्चितच जर का तुम्ही विचार केला येणाऱ्या 4 धावा आणि धावसंख्या धावफलकावरती लगवल्या गेली. 18 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विचार केला तर जवळजवळ 14 धावांची गरज. 14 धावांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ जरूर समाप्त झालाय. प्रत्येक चेंडू मात्र कॅल्क्युलेशन पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आणि यष्टीरक्षकाची भूमिका मात्र फार महत्वाची असते. गोलंदाजाचा आरसा जर का कोण असेल तर तो यष्टीरक्षक असतो आणि तुम्ही पाहिलं असाल की ज्यावेळी मात्र भारतीय संघाचा 2006 साली ज्यावेळी मात्र बॉल आउट झाला होता पाकिस्तान संघाविरुद्ध त्यावेळी मात्र तुम्ही पाहिलं असाल की महेंद्रसिंग धोनी मात्र घुटणे टेकून उभं असताना आपण पाहिलं देखील होतं. कारण की यष्टीरक्षक हा गोलंदाजाचा आरसा असतो आणि सातत्याने जर का आजच्या दिवसामध्ये विराट कोहलीकडे प्रतिनिधित्व असेल संघाचं तरी देखील महेंद्रसिंग धोनी यश त्यांच्या पाठीमागून क्षेत्ररक्षण देखील सजवत असतो. तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होतो आपला गोलंदाजी मार्कवरती. यावेळी मात्र काय घडलं जात आहे निश्चितच पाहिलं गेलं तर धावसंख्या धावफलकावरती येते. तब्बल 2 धावा खर्ची पाडल्या जात आहेत. +1 अशा धावा येतात. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अजूनही 12 धावांची गरज. राहुल सुरवणे याचं हे षटक मात्र महागडत पडताना पाहायला मिळतं. जवळजवळ विचार केला या षटकामध्ये 7 धावा खर्ची पाडल्यात या गोलंदाजाने. यावेळेचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. 21 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. तब्बल 21 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 21 धावा धावफलकावरती आहेत. वैभवजी माझा आवाज तुमच्याबरोबर पोहोचत असेल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधा. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने मोठा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अफलातून फटका. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. तब्बल धावा धावफलकावरती आहेत. 25 धावा धावफलकावरती. 6 चेंडूचा खेळ शेष असेल आणि 6 चेंडू मागे विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. चला घाई करायची आहे. रोहन चिले घाई करा. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे.
वैभवजी कांबळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत असेल तर मंचाशी संपर्क साधा. विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली संघाचा संघनायक जर का या ठिकाणी उपस्थित झाला असेल किरण शिंदे, अन्यथा तर सामन्याला सुरुवात होईल. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 7 धावांची गरज आहे. ज्या गोलंदाजाने कित्येक वेळा 6 चेंडू मागे 3 धावांची गरज असताना देखील सामना विजय करून दिलाय तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. राज तेजी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय आणि या संघामधून पराभूत होणारा संघ नंबर 3 क्रमांकासाठी खेळ संघर्ष या संघाविरुद्ध आणि विजेता संघ खेळ डोंबिवली प्रतिष्ठान अर्थातच आपण पाहणार आहोत विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली या संघाविरुद्ध. अंतिम सामना आणि मेगा फायनलचा सामना तो असेल. हा संघ जो पराभूत होईल या सामन्यामध्ये तो संघर्ष या संघाविरुद्ध खेळ. चला घाई करायची आहे, घाई करा मित्रांनो, घाई करा. हेमंत घाई करा या, थोडी घाई करा, वेळ वाचवा. नंतर 2 सामने खेळवणे बाकी आहेत, ते शेष आहेत. 8 वाजलेत, लक्षात घ्या. सामन्याला सुरुवात करा. गोलंदाज राज तेजी आपल्या गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याची गोलंदाजी, सुरेख पद्धतीची गोलंदाजी राज तेजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. टाळ्यांचा कडकडाट सांगतोय निश्चितच सातत्य राखलंय. वडिलांचं निधन तदनंतर मैदानात हात आला आणि सातत्याने सुंदर गोलंदाजी करून प्रेक्षकांची मन देखील जिंकतोय हा खेळाडू. सुरेख पद्धतीची गोलंदाजी राज तेजी याच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी. क्षेत्ररक्षक प्रेक्षकांना विनंती असेल, व्हॉलेंटियर्स आमच्या मंचाच्या समोर प्रेक्षक वर्ग आहे, बाळांनो बाजूला व्हा. तुम्ही आम्हाला फार हवे आहात, तुम्हीच आहात तद्वरच स्पर्धा ही सक्सेस होते. परंतु या साऱ्या गोष्टी जरी लक्षात घ्या की कोणताही अडथळा निर्माण करू नका. गोलंदाज राज तेजी गोलंदाजी मार्कवर 5 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेचा चेंडू काय खेळला जात आहे, क्लीन बोल्ड, फलंदाज मात्र बाद. तर निश्चितच पाहिलं गेलं राज तेजी असं हा चेंडू जलद गतीची गोलंदाजी फलंदाजाचं फर्निचर डिस्ट्रॅक्ट करून गेला आणि विकेटचा जर विचार केला तब्बल 6वा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय आणि हा फलंदाज शेवटचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. निश्चितच पाहायला मिळतो शेवटची आणि अंतिम जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. 4 चेंडू 7 धावांची गरज. राज तेजी गोलंदाजी मार्कवरती आहे. कोणता संघ विजय होणार? एका बाजूला जॉर्ज 11 कल्याण का एका बाजूला चिंतामणी? कोणता संघ विजय होतोय, चिंतामणी की जॉर्ज 11? जॉर्ज 11 की चिंतामणी? कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार आणि हारणार तो मात्र संघर्ष या संघाविरुद्ध देखील खेळेल. संघाचा संघनायक निश्चितच संघर्ष संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय का? यावेळेचा चेंडू काय खेळता जात आहे मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज मात्र बाद. एक मोठा विजय राज तेजी याच्यासाठी टाळ्या होणं गरजेचं आहे. राज तेजीसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, विजय नोंदवला गेलाय.